आम्हाला कमिटीकडून सूचना आल्या आहेत लाईव्ह मॅच असल्यामुळे आमच्या काही तुमच्यापर्यंत काही असे गोड शब्द पोचू शकणार नाही, त्याच्यासाठी क्षमा मागतो मी गोरपे संघ. चला आपली ओपनर जोडी पाठवायची आहे मलंगडवाडी. श्री मलंगडवाडी आपले ओपनर बॅटर पाठवायचे आहेत मैदानावरती. आणि आपला 12वा खेळाडू सुद्धा पाठवायचा आहे. बीच मैदान के ऊपर दोपहर का मौसम है, धूप काफी है और देख रहे सामना गोर पे बनाम श्री मलंगड़वाड़ी. इस धूप में इसमें बड़ा सामना देखते हुए हम देखेंगे. एक तरफ गोर पे टीम के जो टीम देवाशीष के नाम पे पहचानी जाती है और दूसरी टीम मलंगड़ श्री मलंगड़वाड़ी. स्ट्राइक पे देखते हुए नितिन, नॉन स्ट्राइक पे कावेश. थोड़ी सी मिस्ड फील होता है गोर पे टीम करना. खूपच चांगला आणि विकास पाटील यांच्या क्षेत्रक्षणाला दाद दिली पाहिजे. एका हाताने चेंडू कव्हर केला आणि आपल्या टीमसाठी जाणारा चौकार वाजवला. दोन चेंडू 2 धावा आतापर्यंत श्री मलंगडवाडी संघानं सरळ चेंडू जातोय चौकाराकडे. चार चेंडू 7 धावा मैदानावरती. बघू शकतो आपण आता हा चौकार कामेशच्या बॅट मधनं आला आणि
कायमेशाने आपला बॅटचा फेस ओपन केलेला आहे. तेव्हा शिशु एकदा सज्ज झालेला आहे आणि कामेशाने पुन्हा एकदा फेस ओपन केलेला आहे आणि वन बाउन्स फोर. कामेशाच्या बॅटमधनं लगातार दुसरा चौकार. धाव फलकावरती धावसंख्या वाढ होते. धावसंख्या झाली आहे 11. या षटकातील शेवटचा चेंडू देवाशिष टाकण्यासाठी सज्ज आणि झेलची संधी आणि झेल स्वीकारली आहे सचिन गायकर आणि त्यांना एक जुना प्लेअर गोरपेट टीमचा आहे तो डाईव मारण्यासाठी प्रसिद्ध सचिन गायकर उर्फ जॉन्टी रोड्स देखते हुए मैदान में. धावसंख्या धावफलकावरती या षटकाच्या समाप्तीनंतर बघू शकतो आपण किती 11 धावसंख्या. नया बल्लेबाज बीच मैदान के ऊपर आते हुए जिनके नाम से श्री मलंगड संघ पहचाना जाता है वो अपने दर्शन मड़वी. पहिला चेंडू भावेश मार्के यांचा पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि दर्शन मडवी स्ट्राइक वर. लगावलाय चेंडू जाईल सीमारेखा बाहेर. षटकार आल्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करताना दिसतोय दर्शन मडवी. आपली स्वतःची ओळख दाखवतोय. आल्या षटकार ठोकतोय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 18 धावसंख्या. भविष्याचा पुढचा चेंडू वाईट. थोडासा कुठेतरी दबाव गोलंदाजावरती टाकण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज दर्शन मडवी. पुन्हा एकदा 22 सज्ज. फुल चेंडू असताना एक धावसंख्या घेण्यास धावसंख्या धावफलकावरती 20. भविष्याचा पुढचा चेंडू सामना करेल तो. फटका तर टोलला चांगला फटका आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण घडतंय. थ्रोट फेकी थोडीशी चुकीची येते आणि त्या चुकीमुळे 3 धावा घेण्यास पुढचा चेंडू बघू शकतो. भविष्याचा दर्शन सामना करत असताना एज लागली
आणि कीपर प्रमोद गायकर यांनी टिपलाय तो झेल आणि संपतोय तो दर्शन मडवीचा खेळ. या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि धावसंख्या धावफलकावरती बघू शकता आपण 23 धावा. फुलर लाईनचा चेंडू होता आणि धावसंख्या ओव्हरची समाप्ती होते. धावसंख्या होती धावफलकावरती 24 धावा. तसेच संकेतजी भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. एक जुना प्लेअर होता गोरपे टीमचा, काही त्यांना दुखापत झाली तिथं क्रिकेट सोडून दिला त्यांनी. संकेतजी भोईर उर्फ संकेत इथे आलेला आहे. 2 ओव्हर 24. रोहिदास 2 ओव्हर 24 झालेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो आम्ही. तिसरी ओव्हर हाताळण्यासाठी येतोय गोरपे संघाचा अजय पाटील. स्ट्राईक वरती फलंदाज चेतन, त्याच्या माध्यमातून एक धाव आलेली आहे. बघूया अजयचा पहिला चेंडू खोदून काढतोय, चेंडू जातोय. चांगली फिल्डिंग होतीये. आपल्या संघासाठी एक धाव संख्या वाचवली आहे. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धावेचं काय महत्व असतं ते जाऊन विचारा कुठल्याही टीमला जी एक धाव संख्या काढण्यास. यष्टा उद्ध्वस्त, दांडी गोल. पीछे का दरवाजा रखा खुला तो आएगा ही चोर घर में भाई. सत्तावीस रन आणि आपले गडी गमावले आहेत ते 3. कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून श्री मलंगड संघाला वंचित ठेवला आहे गोरफे संघाच्या गोलंदाजांनी. बघू शकता आपण मैदानावरती
आतापर्यंत बघू शकता आपण मैदानावरती अजय पाटील यांची खूप चांगली गोलंदाजी बघायला भेटते गोरफे संघाच्या माध्यमातनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस झालाय चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी होते मैदानावरती. पाचवा चेंडू हाताळतोय आणि चेंडू जातोय. प्रमोद गायकर करतोय मिसफील्ड. कॅच सोडतोय आणि या चेंडूवरती धावा रेकॉर्डला गेल्या त्या 3. या षटकातील लास्टचा चेंडू असेल हा. प्रमोद गायकर यांनी थोडीशी मिसफील्ड केली आणि धावा रेकॉर्डण्यात आल्या 3. ला चेंडू डॉट आणि धावसंख्या धावफलकावरती बघू शकतो आपण 31. मैदानावरती पाणी घेऊन जायचंय. जितेश भोईर असतील. सर्व खेळाडूंना आपले म्हणजे माझ्या मते तरी दिवसात तुम्ही 3-3 4-4 लिटर तरी पाणी पिलं पाहिजे. मैदानावरती पाणी घेऊन जायचंय. खेळाडूंना दुखापत झालेली आहे. बघायचंय सगळे जमा नका हो. 2-3 जण जा फक्त. चला गोरपे टीम मॅच चालू करायचं आहे. स्कोर धावसंख्या धावफलकावरती बघू शकता आपण 31-31. खूप वेल घेत आहे गोरपे संघ. ओमकार पाटील पहिला चेंडू हाताळताना बघू शकता मैदानावरती.
एज लागून चेंडू निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार चेतनच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 35. ओंकाराचा पुढचा चेंडू सामना करतो तो. पुन्हा एकदा ती एज, पण आता क्षेत्ररक्षण तिथं उपस्थित आणि मिस फील्ड. कुठेतरी चुक्या करतोय गोलबस संघ वारंवार. आणि दुसरीकडे बॉलिंग लाईन मध्ये जर बघितलं तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय ओमकार याने. चांगला बॉल गुड लाईन वरती आल्यावर थोडासा बाहेर निघतोय. चांगला फटका डोलावलाय बघू शकता. वन बाउन्स 4 धावांसाठी जातोय चेंडू. चौकार. धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या मदतीने वाढ होते. 41. 41 धावसंख्या. पुन्हा एकदा चांगला फटका डाऊन द ग्राउंड. वारंवार थ्रोफेकीमध्ये गोलफी संघ कुठेतरी कमचूत दिसतो. शेवटचा चेंडू असेल चेतन साठी. चेतनने उडवलाय आणि ज्या क्षेत्ररक्षकाची आम्ही तारीफ केली तो क्षेत्ररक्षक ठरलाय. विकेट आहे. रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळतो ओंकाराला. सचिन यांनी काही चुका केल्या मैदानावरती. धावसंख्या धावफलकावरती 45. 45. 45 धावसंख्या धावफलकावरती. एक मिनिट आम्ही लाईव्ह चेक करू शकता. चौकार दिसतो का? तिथे होलंडर आहेत आपले. काय निर्णय कळवायचा आहे? होलंडर नाही आहे चौकापंच. 2 रन धावले आणि तिसऱ्या चेंडूला रन आउट झाले. धावसंख्या धावफलकावरती बघू शकता त्या दोनच्या माध्यमातून वाढ होतीये. 45. अजय पाटील याचा पुढचा चेंडू बघू शकता. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. खूप चांगली गोलंदाजी अजय पाटील याच्या माध्यमातून बघू शकता. सरळ उभा ठेवलाय बॅटरला.
सलगचे 2 चेंडू निर्धाव. कुठेतरी गोरबे संघ आपल्या बॉलिंगच्या माध्यमातून लागोपाठचे 3 चेंडू डॉट. अजय पाटील याच्या माध्यमातून गुड लाईन वर टाकल्यानंतर कधी आतमध्ये जातो तर कधी बाहेर निघतो. बघू शकता तुम्ही. पुन्हा एकदा तो चेंडू आणि ते आत्महत्या करतोय फलंदाज सोहम. कारण की 3 चेंडू डॉट झाले. चौथ्या चेंडू साठी हे करावंच लागेल. धावसंख्या धावफलकावरती 45. या षटकातील 4 चेंडू झाले होते. 2 चेंडूचा सामना शिल्लक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बघू शकता 5 चेंडू निर्धाव काढलेत. बघू शकता या टुर्नामेंट मधली पहिली मीडियम ओव्हर ठरू शकतो का गोलंदाज अजय पाटील याच्या माध्यमातून. आणि बघू शकता वाईट चेंडू. लाईन थोडीशी खराब. लास्टचा चेंडू हजलताना बघू शकता तुम्ही. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि तिसरी धाव आणि आउट आहे. 2 धावा. धावफलकावरती धावा बघू शकता तुम्ही. 48 धाव संख्या आणि जिंकण्यासाठी 49 धावाची गरज गोरपे टीमला. बघू शकता तुम्ही 48 धावसंख्या धावफलकावरती. 49 धावा जिंकण्यासाठी गोरपे संघाला. चला गोरपे संघ पटापट. वेळ झालाय. खिरकाले आणि काकोले संघ रिपोर्टिंग करायचे टॉस साठी. खिरकाले आणि काकोले संघ कर्णधार.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय श्री मलंगवाडी. राहुल पाटील तरी आता हॅलो. चला, पहिल्या सत्रातील तिसरा सामना या ठिकाणी आपण पाहत आहोत. जय खांडेश्वर गोरपे विरुद्ध श्री मलंगडवाडी. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिले 48 धावा या ठिकाणी वाडी संघाने केले आहेत आणि गोरपा संघासाठी 49 49 धावाची या ठिकाणी विनिंगसाठी ठेवलं आहे. कंपल्सरी चेचिंग असणार आहे. सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहू शकतो. गोरपे संघाचे संघनायक देवेश शिशवे आणि नॉनस्ट्राईकला असणारे भगवान गायकर आणि वाडी संघाकडनं पहिल्या षटक या ठिकाणी घेऊन येत आहे चिन्मय. राईट हँड ओव्हर विकेट. हॅलो. हॅलो. चला, पंचांना विनंती आहे, जास्त वेळ घालू नका, खूप उशीर झाला. पहिला अगोदरच पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट हायवे एनकडनं चिन्मय. पहिल्याच चेंडूवर देवेश शिशवे याने आपली पॉवर दाखवली आणि मला वाटतं चौकार. संघाचा आणि वैयक्तिक या ठिकाणी चौकाराने खातं ओपन केलेलं आहे. पहिल्याच चेंडूवर हात ट्रॅकर होता आणि मला वाटतं मिडअपच्या वरनं चौकार. 4 धावसंख्येने या ठिकाणी संघाचं खातं ओपन होत आहे. चिन्मय तयार. दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट देवसाठी. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि मला वाटतं षटकार. आपल्या बॅटिंगची ताकद या ठिकाणी दाखवून देतो देवेश शिशवे. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार काऊ कॉर्नरच्या वरनं. 2 चेंडू 10 धावा या ठिकाणी झालेले आहेत. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला भेटते गोरपे संघाकडनं. तिसरा चेंडू चिन्मय हायवे एनकडनं. पुन्हा एकदा हाफ टॅकर आणि गेलेला चौकार. 1 बाय चौकार. अतिशय विस्फोटक सुरुवात या ठिकाणी देवेश शिशवे यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. तिन्ही साईडला ग्राउंडच्या 3 साईडला या ठिकाणी आपला धावसंख्या पोहोचते वाऱ्याच्या वेगाने. या ठिकाणी 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. अतिशय वेगाने टाकलेला चेंडू या ठिकाणी आपली ताकद दाखवून देताना चिन्मय. डॉट चेंडू. हॅलो. 4 चेंडू 14 धावा. चिन्मयांचा पुढचा चेंडू देवेश शिशवेसाठी
आणि या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावरून नजाकतद्वारा सर चौकार. धावसंख्या पोचते 18 धावसंख्या. 5 चेंडू 18 धावा. मला वाटतं सिंगल हँडेडली देवा या ठिकाणी सामना फिनिश करू शकतो. गोरपे गावचे दमदार नेतृत्व श्री बाजीराव शिशवे यांना मंचावर येण्याच्या ठिकाणी कमिटीतर्फे आग्रहाचं निमंत्रण आहे. त्यांनी स्टेजवर यायची कृपा करावी. चला जाऊया सामन्याकडे. शेवटचा चेंडू बघूया. चिन्मय पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू जात आहे. थोडंसं फंबल या ठिकाणी होत आहे. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. संघात आणि धावसंख्या 2 ने वाढत आहे. धावसंख्या पोहोचते 20. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोरपे संघाची धावसंख्या झाली 20 बिनबाद 20. चला याच्यानंतरचा जो सामना होणार आहे खिडकाली आणि विपक्ष काकोले या ठिकाणी यायचं टॉससाठी. खिडकाली आणि काकोले टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे सोहम. डावखोरे हाताचा फलंदाज पहिल्यांदा या ठिकाणी स्ट्राईकवर येते भगवान गायकर. बघूया भगवान या ठिकाणी आपल्या संघाचं आणि वैयक्तिक कसं या ठिकाणी खातं ओपन करतोय. पहिल्या धावामध्ये पहिल्या षटकामध्ये देवाने अक्षरशः 20 धावा कुठून काढलेल्या आहेत. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 29 धावांची गरज असणार आहे. पहिला चेंडू सोहमचा. ओ अतिशय खोलवरचा चेंडू. निर्धाव चेंडू या ठिकाणी भगवान गायकरसाठी. धावसंख्या 20. पुन्हा एकदा अको टप्प्याचा चेंडू परंतु कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. निर्धाव चेंडू. चांगली असं कमबॅक या ठिकाणी करतो सोहम संघासाठी. भगवान गायकर यांच्यासाठी बाजीराव शिशवे यांच्याकडनं 1111 रुपये प्राइज. लगातार 2 षटकार आणि मला वाटतं पहिला चौकार. शेवटी या ठिकाणी आपलं खातं ओपन केलं तिसऱ्या चेंडूवर. चौकाराने या ठिकाणी भगवान गायकर खातं ओपन करत आहे. जास्त काही रिस्क घेण्याची गरज नाही. मला वाटतं येणाऱ्या 21 चेंडूमध्ये 25 धावांचीच गरज आहे. हलक्या हाताने खेळून काढलं तरी या ठिकाणी चौकारशिवाय षटकार धावू शकतोय. तीन चेंडूची सांगत होत आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि जोरदार प्रहार करण्याच्या नादात या ठिकाणी पूर्ण मिस. 4 चेंडू 4 धावा. कमबॅक करतो या ठिकाणी वाडी संघ. रिव्हर्सचा पवित्र या ठिकाणी घेतोय. मला वाटतं सामना आपल्या खिशात असल्यामुळे भगवान या ठिकाणी आपल्या जे काही पाच चेंडू समाप्ती. 5 चेंडू मध्ये 4 धावा. पुन्हा एकदा बॅटच्या चौकार. बॅटच्या पट्ट्यात या ठिकाणी चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. भगवान गायकर यांचे दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गोरपे संघ 28 या धावसंख्येवर.
चला खिडकाली संघ आणि काकोले संघ या ठिकाणी यायचं आहे. टॉस उडून घेऊ आपण. मॅन्डेटरी पॉवर प्ले या ठिकाणी संपतोय. सहा चेंडूमध्ये 20 धावांच्या वैयक्तिक खेळीवर देवाशिश्व बिनबाद नाबाद खेळत आहेत. बघूया संघाचा या षटकामध्ये सामना जर फिनिश केला तर बाजीराव शिशवे यांच्याकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक. तर टॉससाठी बाजीराव शिशवे यांना विनंती करतो यांनी या ठिकाणी टॉस करून घ्यायचं आहे. चिन्मय पहिल्या षटकामध्ये 20 धावा खाल्ल्यानंतर सुद्धा या ठिकाणी संघनायकाने त्याच्यावर विश्वास टाकला. चिन्मय पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर द विकेट. हायवे एनकडनं देवेश शिशवेसाठी. अवांतर धाव मला वाटतं या ठिकाणी अंपायरचं डिसिजन वाईट. अवांतर धावामध्ये वाढ आणि धावसंख्या पोहोचते ती या ठिकाणी काकोले संघाने टॉस विन झाल्यात आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फिल्डिंग पुन्हा एकदा चिन्मय. देवेश शिशवेसाठी हा चेंडू ब्लॉक हॉलचा मारा आणि देवेश शिशवे यांनी उडून दिलाय. हेलिकॉप्टर शॉट या ठिकाणी षटकार. संघाची धावसंख्या या ठिकाणी पोहोचते ती 35 आणि वैयक्तिक 26 धावसंख्येवर खेळतोय देवेश शिशवे. चिन्मयांचा पुढचा चेंडू देवेश शिशवेसाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी मनगटी ताकदीचा वापर. चेंडू येतो सीमाबाहेर. षटकार. धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने पोहोचते ती 41. जिंकण्यासाठी 8 धावा. स्वतःच्या ताकदीवर या ठिकाणी सामना सिंगल हँडेडली सामना खुला गेला. तर एक संघनायक देवेश शिशवे याने वैयक्तिक 32 धावा संख्येवर खेळतोय. 8 चेंडू 32 धावा. चिन्मयांचा पुढचा चेंडू देवेश शिशवेसाठी आणि लागोपार मला वाटतं तिसरा षटकार. षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट करतो देवेश शिशवे. षटकारांची आतिषबाजी या ठिकाणी देवेश शिशवेच्या बॅटमध्ये पाहतोय. 9 चेंडू 42 धावा या ठिकाणी वैयक्तिक. सॉरी 38 धावसंख्येवर खेळतो देवेश शिशवे. या ठिकाणी पाहायला लागेल पंचांनी अवांतर धावसंख्या या ठिकाणी फक्त सिंगल धाव. गोरपा संघ 3 षटकामध्येच 48 धावसंख्येवर पोहोचलाय. दमदार खेळी या ठिकाणी पाहायला लागेल तर संघनायक देवेश शिशवे यांच्याकडनं. 9 चेंडू 38 धावा. सिंगल हँडेडली या ठिकाणी सामना फिनिश करतो देवेश शिशवे. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी सामना जिंकतो गोरपे संघ. खांडेश्वर क्रिकेट संघ गोरपे या ठिकाणी सामना विन होतो. हा